ठीक आहे. कुठे गेलो आपण? क्रिएटमध्ये गेलो. क्रिएटमध्ये काय गेलो? लीड्समध्ये गेलो. ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट झाला आपला. कॅम्पेनला नाव द्यायचं आहे, जे आपलं नाव असेल ते. फॉर्म 11 ऑगस्ट. सेम नेम. बजेट ठेवायचं आहे, ॲड सेटचं बजेट. शेअर करताना इथं अनटिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं. जे आपण नाव कॅम्पेनला दिलं होतं तेच नाव सेम द्यायचं आहे ॲड सेटला. कन्वर्जन लोकेशन काय निवडलं होतं आपण? सिंगलमध्ये गेलो होतो आणि काय निवडलं होतं? इन्स्टंट फॉर्म. बरोबर. जे पेज, ज्या पेजवरून तुम्हाला ॲड ऑन करायचे ते पेज सिलेक्ट करायचं आहे. पुढे डायरेक्ट कुठे यायचं तुम्हाला? डेली बजेटवरती. आपण किती रुपयाने चालू करतो ॲडव्हर्टाईज? 100 रुपयाने ॲडव्हर्टाईज चालू करतो. 100 रुपये सिलेक्ट केले. लोकेशन निवडायचं आहे. बाय डिफॉल्ट काही लोक लोकेशन निवडताच ॲड रन करतात आणि काय होते? ॲड फेल होते. शो मोअर कंट्रोल. लँग्वेज निवडायची आहे. ऑडियन्स सजेशनमध्ये शो ऑडियन्सवरती क्लिक करायचं आहे. एज ग्रुप निवडायचा आहे. 18 ते किती माझा असणार? सपोज 50 असेल, मी 50 सिलेक्ट करतो. जेंडरमध्ये मेल फिमेल दोन्ही पण आहे, ठीक आहे. डिजिटल टार्गेटिंगमध्ये मी काय केलं? डिजिटल मार्केटिंगमध्ये ज्याला इंटरेस्ट आहे त्याला आपल्याला ॲड दाखवायची आहे. डिजिटल मार्केटिंग इंटरेस्ट आलं, क्लिक केलं. ओके. खाली बघा अजून काय ऑप्शन आहे? प्लॅटफॉर्म. इथं शो मोर सेटिंग आहे ना, इथे जायचं आपल्याला. कुठं? शो मोर सेटिंगला. प्लॅटफॉर्म कोणता निवडायचा? प्लॅटफॉर्म फेसबुक, इंस्टाग्राम. ऑडियन्स नेटवर्क आपल्याला बंद करायचं आहे. ओके. आणि बघा इथं काय? इन्क्लूडमध्ये बघा काय अजून ऑप्शन आहे. फीडमध्ये, स्टोरीमध्ये मला ॲड दाखवायची आहे. इनस्ट्रीममध्ये मला नाही दाखवायचे, मी क्लोज करेल. सर्चमध्ये मला नाही दाखवायचे, मी कॅन्सल करेल. आता माझी ॲड कुठे दिसेल? स्टोरी, रील्स आणि फीड्समध्ये. ओके. नेक्स्ट करायचं आहे. कुठं आलो आपण? ॲडमध्ये. जे कॅम्पेनला नाव होतं, ॲड सेटला नाव होतं तेच आपण ॲडला नाव देतो आहे. इथं काय केलं आपण? फॉर्म. आता बघा मी बाय डिफॉल्ट जो बघा आपण फॉर्म क्रिएट केला ना, तो इथं फॉर्म आलेला आहे. मी ह्याला कॉपी करू शकतो, डुप्लिकेट आहे त्या फॉर्मला. किंवा क्रिएट फॉर्म. क्रिएट फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. फॉर्मला तुम्हाला नाव द्यायचं आहे. काय फॉर्मचं नाव असणार आहे जे तुमच्या लक्षात राहील? ग्रीटिंग मेसेज मला ठेवायचं नाही, मी ऑफ करेल आणि नेक्स्ट करेल. नेक्स्टमध्ये बघा काय आला आता इथं ऑप्शन? डिस्क्रिप्शन आलं फॉर्मचं. इथं आपलं डिस्क्रिप्शन ठेवायचं आहे. ॲडव्हान्स डिजिटल मार्केटिंग विथ AI. इन्क्वायरी फॉर्म. हे काय झालं? माझं डिस्क्रिप्शन झालं फॉर्मचं. ईमेल आय डी ठेवायचा आहे तर ठेवू शकतो, नाही ठेवायचा मी कॅन्सल करेल. फोन नंबर ठेवायचा आहे, फुल नेम ठेवायचं आहे, फोन नंबर ठेवायचा आहे. वेबसाईट ठेवायची नाही, मी कॅन्सल करेल. मला अजून काय क्वेश्चन ॲड करायचे फॉर्ममध्ये, मी इथून फॉर्ममधले क्वेश्चन इथे ॲड करू शकतो. जसं की आपण काय बघितलं अजून ते सिटी बघितले, मी सिटी इथे ॲड केली आणि परत काय केलं? नेक्स्ट केलं. आता बघा प्रायव्हसी पॉलिसी ऑप्शनल आहे. काय? प्रायव्हसी पॉलिसी ऑप्शनल आहे. मी जर कॅन्सल केली, आता हा ऑप्शन आलेला आहे. आधी ऑप्शनल नव्हतं. आधी तुम्हाला प्रायव्हसी पॉलिसीची लिंक टाकावं लागत होती. समजलं का? म्हणजे चांगली गोष्ट आहे की तुम्हाला आता इथं लिंक टाकायची गरज नाही आहे, प्रायव्हसी पॉलिसी क्रिएट करायची गरज नाही आहे. समजलं? मग हा बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी आता आहे की तुम्ही विदाऊट वेबसाईटसुद्धा मग फॉर्म क्रिएट करू शकता. समजलं? तुम्हाला कस्टम नोटीस, डिस्क्लेमर वगैरे टाकायचं आहे, तुम्ही इथून ॲड करू शकता. ओके. आणि हेडलाईन काय?
थँक्यू यू आर ऑल सेट. आणि डिस्क्रिप्शन काय, डिस्क्रिप्शन टाकेल मी, वी विल कॉन्टॅक्ट टू सून. समजलं. आता इथं बघा काय आहे, चॅट ऑन व्हॉट्सअप आहे. म्हणजे काय, शेवटी जेव्हा त्याचं बटन सबमिट होईल त्यानंतर ऑप्शन येतो की व्हॉट्सअपवर चॅट करायचं आहे का. आपण जे नंबर लिंक केलेले आहेत त्यातलेच इथं नंबर येतात. हे नंबर कोणते आपण मल्टिपल सिलेक्ट करतो इथून, किंवा कनेक्ट करायचा अनदर, इथून तुम्ही कनेक्ट करू शकता अनदर नंबर. नंबर कोणते पाहिजेत, व्हॉट्सअप बिझनेस पाहिजे. समजले इथपर्यंत. आणि काय करायचं आहे, क्रिएट फॉर्म. झाला फॉर्म क्रिएट झाला. मला सपोज हाच सेम फॉर्म बनवायचा आहे, नाव वेगळं द्यायचं आहे, सप्टेंबर महिन्यासाठी करायचं असेल, मी डुप्लिकेट करेल फक्त, आहे तसं फॉर्म राहील, फक्त नाव चेंज होईल. समजलं इथपर्यंत. आता बघा काय तर इथं गुगल शीटचा मला सेटअप करायचा आहे का, आपण बघितलं. म्हणजे काय, हा फॉर्म भरल्यावरती, जसं आपण हा बघितला ना फॉर्म, तसं मला नवीन फॉर्म भरल्यावरती ॲटोमॅटिक त्या लीड्स कुठं आल्या पाहिजेत, गुगल शीटवरती आल्या पाहिजेत. इथे सेटअपचा ऑप्शन आहे, सेटअपवरती क्लिक करायचं आहे. गुगलने लॉग इन करायचं आहे. माझं गुगलने ऑलरेडी लॉग इन आहे. इथे ब्राउज म्हणजे काय, एक्झिस्टिंग माझी गुगल शीट आहे ती मी ब्राउज करू शकतो, किंवा क्रिएट अ न्यू स्प्रेडशीट, म्हणजे मला नवीन क्रिएट करायची स्प्रेडशीट. मी क्रिएट न्यूवरती क्लिक करतो, नाव देतो डिजिटल मार्केटिंग क्लास इन्क्वायरी, 11 ऑगस्टचा माझ्या ॲडचा फॉर्म आहे. क्रिएट. आता हा कुठं झाला फॉर्म क्रिएट, माझ्या शीटमध्ये झाला. गुगल शीट माहिती ना सगळ्यांना, का नाही माहिती. झालं का, 11 ऑगस्ट आलं इथं. नेक्स्ट सिलेक्ट शीट. ह्यामध्ये शीट 1 म्हणजे कोणते असते, ह्या जरमध्ये मी गेलो इथे, बघा आता शीट पूर्ण ब्लँक आहे ना, आणि काय शीट 1 आहे ना इथे, बरोबर. एकच शीट आहे आपली, किती, शीट 1. मग ही कसं काय केलं आपण, शीट 1 सिलेक्ट केलं. फॉर्म जो आपण आता मग अशी क्रिएट केला होता तो फॉर्म, आणि नेक्स्ट केलो. नेक्स्ट गेलो आणि काय केलं, याला कनेक्ट केलं. कनेक्ट केल्यावरती परत नेक्स्ट करायचं आहे. आणि इथं बघा काय, सेंड टेस्ट लीड, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याने फेसबुकला कन्फर्म होतं की तुमची लीड ॲटोमॅटिकली गुगल शीटला जाते आहे. आली का गुगल शीटला लीड, आली ना व्यवस्थित. काय म्हणतो हो, चेंज लीड स्टेटस कॉलम फॉर टेस्ट लीड आय डी. बरं ठीक आहे, हे तुमचं काय झालं, इथं कंप्लीट झालं सेटअप. ओके, मला चेंज करायचं आहे, मी परत एडिटवर जाईल आणि सेटअपच्या ऐवजी इथून एडिट करून एडिट करेल. ओके. आणि आता मेन काय बघा, इथे आपण काय केलं आहे, यूज एक्झिस्टिंग पोस्ट क्रिएटेड आहे ना, इथं काय करायचं आपल्याला, इथे यूज एक्झिस्टिंग पोस्ट, ती कुठे येते, गुगल फॉर्मच्या खाली येते. आली ते सिलेक्ट पोस्ट, सिलेक्ट पोस्टवरती क्लिक करायचं. इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती तुम्हाला जी पोस्ट पाहिजे, व्हिडिओ पाहिजे, रील पाहिजे, ती सिलेक्ट करायची, कंटिन्यू करायचं आणि पब्लिश करायची. आता काय होईल बघा, माझी ॲड इंस्टाग्रामच्या रीलमध्ये, स्टोरीमध्ये, फेसबुकच्या रीलमध्ये, स्टोरीमध्ये सर्वांना दिसेल. कुणाला, बारामतीमधल्या एरियामधले डिजिटल मार्केटिंगमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे तो. इस्टिमेट किती होते इथं आपल्याला मिळत होते, 55,000च्या आसपास आपल्याला दिसत होते. म्हणजे 55,000 लोक आहेत जे बारामतीपासून 30 ते 40 किलोमीटरच्या एरियामध्ये राहतात आणि त्यांना डिजिटल मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे. मग ह्या लोकांना माझी ॲड दिसेल. खाली ऑप्शन येईल साईनअपचा, त्यांनी क्लिक केलं त्याच्यावरती, ॲटोमॅटिक त्यांचा फॉर्म फिलअप होईल. त्यांनी सेंड केला की मला तो फॉर्म कुठे येईल, गुगल शीटवरती येईल. मी माझ्या क्लायंटसाठी जरी अशी ॲड रन केली तरी मी माझ्या क्लायंटला हा फॉर्म सेंड करू शकतो. समजलं इथपर्यंत. इथं ऑप्शन आहे शेअरचा, म्हणजे काय होईल, क्लायंटला डायरेक्टली लीड्स मिळतील. आता लीडचा फायदा काय आणि व्हॉट्सअपचा फायदा काय, काय फायदा लीड्सचा आणि व्हॉट्सअपचा.
लीड्स का करायच्यात, व्हॉट्सअप का नाही करायचं मग? माहिती आहे तुम्हाला काय ह्यातलं का करायचं असं? रिटार्गेट दोन्हीकडे करता येतं. आता डिपेंड आहे यूज केस काय त्याच्यावरती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपवरती घेता ॲज अ लीड्स म्हणून, तेव्हा तुमच्याकडे पूर्णपणे कंट्रोल नसतो ॲडव्हर्टाईजचा. म्हणजे काय, मी जर तुला ॲड दाखवायची म्हटलं तर गॅरंटी नाही का तुलाच ॲड दिसेल, कदाचित ह्याला पण दिसेल, ह्याला पण दिसेल, ह्याची गॅरंटी नसते. तुम्हाला लीड्स मिळतात, तुम्हाला रिझल्ट मिळतात, परंतु फुल कंट्रोल तुमचा नसतो त्याच्यावरती. आपण त्या ॲडव्हान्स लेवलला अजून नाही गेलेलो, बरोबर. आपण त्या अजून ॲडव्हान्स लेवलला नाही गेलेलो की फुल कंट्रोलमध्ये. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, फुल कंट्रोलमध्ये जायचं असेल तर फॉर्म वगैरे आपण निवडतो, नाही तर आपण काय निवडतो, बेसिकली व्हॉट्सअपच निवडतो. आता जे आमचे कॅम्पेन होतात ते पण कशावरती रन होतात, व्हॉट्सअपवरतीच. आम्ही व्हॉट्सअपवरतीच ॲडव्हर्टाईज रन करतो. परंतु काही कंडिशन अशा असतात, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, तुम्हाला काय करायचं आहे मग, फॉर्मवरती लीड घ्यायचं तर तुम्ही फॉर्मवरती लीड घेऊ शकता. फॉर्मवरती लीड्स आल्या, त्याला कन्वर्ट केलं. आता फॉर्ममध्ये जे लीड्स येतात हे प्रत्येक माणसाला फॉर्म भरता येत नाही किंवा फॉर्म भरताना तो नेक्स्ट करत नाही, त्याला काहीतरी भीती वाटते. तो व्हॉट्सअपवरती क्लिक करून ते सोपं वाटतं, कॉन्टॅक्ट करतो डायरेक्ट आपल्याला, बरोबर. मग दोन्ही गोष्टी आहेत, तुम्हाला फॉर्मवरती लीड्स येतात, परंतु तुम्हाला शहरामध्ये जास्त लीड्स येतील, ग्रामीण भागामध्ये लीड्स घ्यायचे आहेत तुम्हाला, व्हॉट्सअपवर तुम्हाला लीड घेता येतील. समजलं? बस की समजत पण सगळ्यांना? काय क्वेश्चन आहेत कोणाचे?